ऊस शेती फायदेशीर करण्यासाठी अनेक शेतकरी महात्मा फुले कृषी विद्यापीठानं सुचवलेल्या नियोजनानुसार ऊस शेती करतायत। कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले तालुक्यातल्या मुडशिंगी गावचे बळवंतराव शिंदे हे देखील त्यापैकीच एक। त्यांनी ऊस शेती फायदेशीर करण्यासाठी ऊसामध्ये बटाट्याचं आंतरपीक घेतलंय। 25 गुंठे क्षेत्रात घेतलेल्या या बटाटा पिकापासून खर्च वगळता त्यांना 1,10,000 रुपयांचा निव्वळ नफा मिळण्याची अपेक्षा आहे। आज आपण शिंदे यांच्या ऊस पिकातील बटाटा आंतरपिकाची यशोगाथा पाहण्यासाठी कोल्हापूर जिल्ह्यात जाणार आहोत। बळवंतराव शिंदे यांचं शिक्षण 10वी पर्यंत झालंय। त्यांनी पुढे शिक्षण न घेता शेती करण्याचा निर्णय घेतला। 1992 पासून ते शेतीमध्ये भाजीपाला तसंच ऊस ही प्रमुख पिकं घेत आहेत। परंतु वाढता उत्पादन खर्च आणि मिळणारा दर यामुळे भाजीपाला पिकं घेणं त्यांनी बंद केलं। तसंच ऊस पिकासाठी येणारा उत्पादन खर्च आणि कालावधी यांचा मेळ घातल्यास त्यातूनही मिळणारं उत्पादनही समाधानकारक नसल्याचं त्यांना वाटत होतं। त्यामुळे यावर मार्ग काढण्यासाठी त्यांनी कोल्हापूर कृषी महाविद्यालयातील प्राध्यापक अशोक पिसाळ, प्राध्यापक कदम आणि प्राध्यापक करडे यांच्या सल्ल्यानुसार ऊसात आंतरपीक घेण्याचा निर्णय घेतला। त्यानुसार त्यांनी बटाटा पिकाची निवड केली। मी जवळजवळ 92 पासून ह्या शेती व्यवसाय प्रामाणिकपणे करत आहे, पण हे बदलतं तंत्रज्ञान आणि हे पिकावरील रोगराई यामुळं भाजीपाला व्यवसाय बंद करायच्या मनस्थितीत होतो। पण महात्मा फुले कृषी विद्यापीठांतर्गत ऊसात दुय्यम पीक म्हणून निव्वळ ऊस केला तरी परवडत नाही, यासाठी ऊसात आंतरपीक म्हणून बटाटा हे पीक निवडलं। ऊसाच्या उत्पादन वाढीसाठी आंतरपिकं शोषक ठरतात। अशाच आंतरपिकांची लागवड करण्याचा सल्ला महात्मा फुले कृषी विद्यापीठाकडून दिला जातो। त्यानुसारच कोल्हापूर कृषी महाविद्यालयातील तज्ज्ञांनी बळवंतराव शिंदे यांना कोफरी जातीच्या बटाट्याची लागण करण्याचा सल्ला दिला। त्यानुसार बळवंतराव यांनी बेळगावातून 2.5 क्विंटल बियाणं आणलं। सप्टेंबर 2016 मध्ये त्याची सरीवर लागण केली। त्याचबरोबर लागणीपूर्वी रासायनिक आणि जैविक खतांच्या योग्य मात्रा दिल्या। बटाट्याची लागण झाल्यानंतर सरीत 8,632 या ऊसाच्या बियाणाची लागवड केली। रासायनिक आणि जैविक अशा समतोल खतांची मात्रा दिल्यानं ऊस आणि बटाट्याची उगवण देखील चांगली झाल्याचं बळवंतराव यांचं मत आहे। बेळगाव येथून बियाणं आणले आणि माझे जवळजवळ इथं 25 गुंठ क्षेत्र आहे आणि मी केळी करतो, पण सगळं जैविक आणि रासायनिक मिश्र ह्याच्यात करतोय। त्यामुळं मला हे उत्पन्न परवडत आहे। माझे ह्या पिकाच्या अगोदर केळी हे पीक होतं, त्या केळी पिकाचं मी सगळं त्यात ट्रायकोडामा टाकून सगळं पाला कुजवला। एक वेळा रोटर, नांगरट, परत रोटर असं करून रान बारीक करून घेतलं। यानंतर रोटावेटरच्या साहाय्याने सरी सोडत असताना मी विद्यापीठाच्या मार्गदर्शनाला कुफरी ज्योती ह्या जातीचं बटाटा बियाणं आणलं। ते जवळजवळ मला ह्या 25 गुंठ्याला 2.5-4 फुटी सरीनं हे जवळ 2.5 क्विंटल लागलं। त्याचबरोबर ऊसाची 8632 ही जात निवडली आणि ह्याच्या अगोदर बेसल डोस म्हणून करंजी पेंड, लिंबोळी पेंड आणि हे DAP यांचं अगोदर टाकून घेतलं आणि त्यानंतर बी मांडून आणि त्यानंतर सरी मोजवली, त्यानंतर ऊस लागण केली। बळवंतराव यांनी जैविक आणि रासायनिक यांचा समतोल वापर केलाय। त्याचबरोबर बुरशीनाशक, कीटकनाशक यांच्या बरोबरीनं चिकट सापळ्यांचा वापर करण्यावर भर दिलाय। त्यामुळे बटाटा पीक रोग आणि कीडमुक्त ठेवण्यात यश मिळाल्याचं त्यांचं म्हणणं आहे। 27 सप्टेंबरला लागण केलेल्या बटाट्याची सध्या काढणी सुरू आहे। फारसे कष्ट न घेता अगदी हाताच्या सहाय्यानं जमिनीतील बटाटे काढले जात आहेत। जवळजवळ 14 दिवसानंतर 14 ते 15 दिवसानंतर बटाटा दिसायला लागल्यानंतर त्याच्यावर मी एक साधं बुरशीनाशक 22 घेतलं। 22 आणि कीटकनाशक घेऊन त्यानंतर 8 दिवसाला जैविक ट्रायकोडामा भिजत घालून तो योग्य प्रकारे कुजल्यानंतर गोळ आणि त्याचं मिश्रण देखील फवारलं। एकदा ट्रायकोडामा, एकदा जैविक रासायनिक अशा ह्याच्यात मला बटाट्याचं न करप्याचं पीक आणि जैविक असल्यामुळं बटाट्याचा कलरही
एकदम चांगला आला. हे पीक जवळजवळ 1.5 महिन्यांचं झाल्यानंतर मी चिकट सापळे कारण चिकट सापळ्यामुळं पांढरी माशी भरपूर येत होती आणि औषधाचा खर्च कमी करण्यासाठी चिकट सापळे 20 चिकट सापळे लावले आणि त्याचबरोबर औषधही अधूनमधून मारल्यामुळं मला करपा हा रोगापासून माझा बचाव झाला. बळवंतराव यांना 25 गुंठ्यातून 10 टन बटाटे निघण्याची अपेक्षा आहे. सध्या होलसेल बाजारात बटाट्याचे दर कमी असल्यानं शेतकरी आठवडे बाजार तसंच विविध ठिकाणच्या बाजारात स्वतः विक्री करण्याचा त्यांनी निर्णय घेतलाय. किरकोळ बाजारात बटाट्याला साधारण 15 रुपये जरी दर मिळाला तरी 1,50,000 रुपये उत्पन्न होणार आहे. त्यातून 40,000 रुपये खर्च वजा जाता 1,10,000 रुपये निव्वळ नफा शिल्लक राहणार आहे. त्याचबरोबर ऊसाचे पीक देखील बोनस ठरणार असल्याचं त्यांचं म्हणणं आहे. 5,000 रुपये 1,800 रुपये क्विंटल या दरानं मला हे बी मिळालं. 2.5 क्विंटल बी आणलं. हे जवळजवळ 5,000 रुपये खर्चासकट आणि ऊसाचा जवळजवळ 5,000 रुपये खर्च आला आहे आणि बेसल डोस औषधं यांचा खर्च मला 8,000 ते 10,000 रुपये आला आहे आणि नांगरट बाकीची मशागत ह्यासाठी मला एकूण अंदाजे सगळा खर्च 40,000 रुपये आले आणि 40,000 रुपये वजा जाता मला बटाट्यातून 1,10,000 रुपये निव्वळ नफा मिळतो. बळवंतराव शिंदे यांना त्यांचे मित्र बाबासाहेब तोडकर यांचे नेहमीच मार्गदर्शन मिळते. त्यांच्या सल्ल्यानुसारच त्यांनी महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या योजनेअंतर्गत ऊसात आंतरपीक घेण्यास त्यांना प्रोत्साहित केलं. त्यामुळे कोल्हापूर कृषी महाविद्यालयातील तज्ज्ञांच्या मदतीनं त्यांनी हा प्रयोग यशस्वी केलाय. त्याचबरोबर बाजारात सध्याचे बटाट्याचे दर पाहता स्वतः विक्री करण्यासाठी बळवंतराव यांना सल्ला दिलाय. त्यांना बटाट्याचे बियाणं वगैरे जे आहे ते आपण बेळगाव इथून उपलब्ध केलेलं आहे. परत मार्गदर्शन आहे ते महात्मा फुले कृषी विद्यापीठ अंतर्गत आहे आणि आमचा जो बटाट्याचा विक्री व्यवस्थापन आहे ते शेती बाजार आत्म्या अंतर्गत तिथं विक्री करण्याचा आमचं उद्दिष्ट आहे. बळवंतराव यांच्या मते शेतकऱ्यांनी ऊस शेती फायदेशीर होत नाही असं म्हणत बसण्यापेक्षा तज्ज्ञांच्या मदतीनं विविध प्रयोग केल्यास नक्कीच फायदा होतो. बटाटा पीक हे असंच ऊस शेतीसाठी फायदेशीर असून शेतकऱ्यांनीही असे प्रयोग करणं गरजेचं असल्याचं त्यांचं मत आहे. तसेच शेतकरी ऊस शेती परवडत नाही असं प्रत्येकाचा समज झालेला आहे. पण ऊस शेती हा आंतरपीक बटाटा हे जर घेऊन केलं तर ऊस हे नक्की परवडण्यासारखं. एकूणच बळवंतराव शिंदे यांनी ऊसामध्ये ऊस पिका इतकेच आंतरपिकाच्या माध्यमातून पैसे मिळवता येतात हे दाखवून दिलंय. त्याचा परिसरातील शेतकऱ्यांनी जाणीवपूर्वक विचार करून ऊस शेती फायदेशीर करण्याच्या दिशेनं प्रयत्न करणं गरजेचं आहे. राजेंद्र अहंकारे, साम टीव्ही, कोल्हापूर.